मनोज जरंगे पाटील आज आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मात्र लाखोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत आझाद मैदानाकडे कूच करताना पाहिले येते. मात्र मराठा बांधव जे आले तर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केले. या ठिकाणी आपण पाहू शकता की ते पाणी साचलेलं आहे. या ठिकाणी त्यांना बसण्याला देखील जागा नाही, पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली नाही. मनोज जरंगे पाटील यांनी मीडियाद्वारे बोलताना देखील सांगितलं आहे की त्यांना पाण्याची व्यवस्था करा, गाड्याची व्यवस्था, गाड्याचे पार्किंग करायचे त्या ठिकाणी देखील व्यवस्था करा. मात्र असं होताना कुठं दिसत नाही. मात्र इथं आपण पाहू शकतो या चक्क या पाण्यामध्येच मराठा बांधव चक्क आंदोलन, एक प्रकारचं आंदोलन करत आहेत. नेमके हे का बसले, त्याचे काय भावना हे देखील आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. मला सांगा तुम्ही पाण्यात का बसला तिथं? इथं काय जागा नाही आणि आमच्या कुंकटी राहिलो तिकडं तर आम्ही आरक्षण माघार करणार नाही. फडणीस बसतात. आपण आणखी काही माझ्यासोबत बांधव आहेत. आपण त्याच्याकडे चर्चा करत आहोत. नेमकं त्याचं काय म्हणणं भाई, तुम्ही पाण्यात का बरं बसला? मोठ्यानं बोला. मोबाईल मागे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आंदोलनाची व्यवस्था नाही केली. आम्ही गावखेड्यातून आलेले लोक आहोत. ग्रामीण भाग आहे आमचा. ग्रामीण भागातून आल्याच्यानंतर आम्हाला आझाद मैदानी फक्त नाव माहीत होतं. आम्हाला त्या ठिकाणी आल्याच्यानंतर असं वाटतं की मैदानामध्ये खूप काही मोठं असेल, तिथं सुविधा सोयी ज्या काही लोकांना आहेत त्या मोठ्या प्रमाणात मिळतील. पण प्रत्यक्षात इथं आल्याच्यानंतर असं समजलं की आमच्या गावखेड्यातली मशानभूमी या ग्राउंडपेक्षा, या आझाद मैदानापेक्षा महत्त्वाची आणि व्यवस्थित आहे. या ठिकाणी सरकारनं मराठा आंदोलकाचा कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही. त्यांनी आज इथं मैदानावर व्यवस्था नाही आहे. आम्ही बसल्याच्या नंतर कुठेतरी एक ट्रिप क्रस्ट रेती आणलेली आहे त्यांनी. आमचं म्हणणं आहे की तुम्ही आज 2 तासामध्ये या सर्व मैदानावरती तुम्ही जे खड्डे आहेत, जे पाणी आहे त्याचं व्यवस्थापन करा, खड्डे बुजा. त्यानंतर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तिकडं वाशी इतर ठिकाणच्या पार्किंग आहेत तिथं टॉयलेटची सुविधा, पाणी. तुम्ही आलेल्या मराठा बांधवांसाठी किराणा दुकान बंद ठेवले, भाजीपाला बंद ठेवला. या लोकांनी किराणा वगैरे सोबत आहे, भाजीपाला वगैरे यांच्या सोबत नाही. माझ्यासोबत मला सांगा तुम्ही पाण्यात का घेत नाही. तोपर्यंत आमचा मराठा सरकारचा सातबारा तो घेत नाही. त्याच्यामुळे आम्हाला ही मराठ्याला ही वेळ आली, त्याच्यामुळे आम्हाला फसवलं. नक्कीच आपण जर पाहिलं तर या चिखलामध्ये मात्र मराठा बांधव जे आहेत तर उपोषणाला एक प्रकारचं एकीकडे पाहिलं तर मनोज जरंगे पाटील दुसरीकडे उपोषण करतात. तर त्यांचे जे सहकार्य ते मात्र इथं देखील आपल्याला पाहायला बसला दिसत आहेत. आणि अक्षरशः इथं पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, बसायला देखील जागा नाही. त्यामुळे उपलब्ध झालेले आहे. साईडला आझाद मैदान आहे. ज्यावेळेस शपथविधी, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता त्या प्रकरणाच्या वेळेस हे आझाद मैदान असं निसर्गरम्य होतं. याच मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलेले. या मराठीचे लाखो मराठी इथं जळत आहे. या रस्त्याने हे बघा, येण्यासाठी जागा नाही आहे, पिण्यासाठी खाऊ गल्ली, जेवण्यासाठी खाऊ गल्ली बंद केली आहे, आजूबाजूच्या परिसर बंद केले. पोलीस अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या तुम्ही? आणि काय इतकं मराठ्याबद्दल तुमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे? तिकडं पाटील समक्ष लढताय सगळे मराठे, त्यांच्यासाठी रात्रंदिवस मुंबईमध्ये त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था नाही. आजूबाजूचे परिसर तुम्ही बंद केले का? काय पाप केलंय मराठ्यांनी? काय पाप केलंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर मराठा बांधवामध्ये मात्र सरकारप्रती जे आहे तर आक्रोश पाहायला मिळते. दुसरीकडे पाहिलं तर संडास बाथरूमच्या देखील इथे व्यवस्था केलेली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळं मराठा बांधव जे बाहेरून आले मात्र ते प्रचंड प्रमाणामध्ये इथं संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते. संजय लोकशाही आझाद मैदान, मुंबई.